अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आणि लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। भरपूर दिवसापासून बहिणी वाट पाहत होत्या की लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी जमा होईल। अखेरकार तुमची प्रतीक्षा आजपासून समाप्त झालेली आहे आणि लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आज 15 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। तुम्ही जर या 15 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुमच्या अकाउंटला देखील पैसे जमा झालेले असतील। जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तोपर्यंत तुम्हाला मेसेज आला असेल। आणि सर्वात अगोदर महत्त्वाची माहिती सांगतो की लाडक्या बहिणींना फक्त नोव्हेंबर महिन्याचा हप्ताच नाही तर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सोबत डिसेंबर महिन्याचे देखील पैसे जमा होत आहेत। म्हणजे एकत्र हप्ता त्यांना दिला जातोय। डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये आणि नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये असं 3000 रुपये तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आता महत्त्वाची माहिती सांगतो की लाडक्या बहिणींना 15 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला 2 हप्त्याचे पैसे जमा होतील। पण काही बहिणींना फक्त 1500 रुपये येणार आहे तर काही बहिणींना 2 हप्त्याचे 3000 रुपये जमा होणार आहे। एकाच सोबत डबल मेसेज येत नाही। एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की फक्त तुम्हाला 1500 रुपयाचा मेसेज येईल, त्यानंतर 2 ते 5 तासाच्या दरम्यान तुम्हाला दुसरा 1500 रुपयाचा मेसेज येणार आहे। तर काही कारणानिमित्त तुम्हाला एकत्र 3000 सुद्धा दिले जातील। पण लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 1500 रुपये प्रमाणे दुसरा हप्ता 1500 रुपये म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे एकत्र जमा होत आहे या 15 जिल्ह्यांमध्ये। आता केवायसी झाली असेल तर बँकांची यादी सुद्धा आलेली आहे। बघा, महाराष्ट्र शासनाने आता ठराव केलेला आहे की केवायसी झाल्यानंतर या 12 बँकांची नावं आलेली आहे। म्हणजे 12 बँकेपैकी जर तुमचं खातं असेल तरच हप्ता जमा होईल आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता या 12 बँकांपैकी येणार आहे। जर या बँकांपैकी दुसरं काही खातं असेल तर तुम्हाला ते खातं चेंज करावं लागेल। आता तुम्हाला तुमच्या अकाउंटला डायरेक्ट पैसे जमा होणार नाही, त्यासाठी प्रोसेस दिलेली आहे। पूर्ण प्रोसेस तुम्हाला वाचून दाखवतो, जिल्ह्यांची नावं सुद्धा वाचून दाखवतो। महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहे, म्हणून व्हिडिओला आताच्या आता लाईक करून टाका। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा काय माहिती आलेली आहे। अखेर प्रतीक्षा संपली लाडक्या बहिणींची। लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज म्हणजे एक चांगली बातमी समोर आलेली आहे। नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळण्यास सुरुवात झालेली आहे। 100% आजपासून याची सुरुवात झालेली आहे। भरपूर दिवसापासून आपल्याकडे आर्टिकल आले होते की आज जमा होईल, उद्या जमा होईल, पण खरोखर 100% आजपासून हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे। बघा त्यांचं ट्विट आलेलं आहे। ट्विटच्या माध्यमातून तुम्हाला ही माहिती सांगतोय की लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरण आणि डिसेंबरचा एकत्र वितरण आम्ही करत आहोत असं ट्विट मध्ये माहिती आलेली आहे। त्या ट्विटच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही माहिती घेऊन आलो आहे। आणि कोणकोणते नियम बदललेले आहे, ज्यांची केवायसी झाली असेल त्यांना हप्ता मिळेल का, केवायसी बाकी असेल त्यांना एकच हप्त्याचे पैसे जमा होतील, सर्व माहिती आपण या डिटेलवर माहिती पाहूया। सर्वात अगोदर आपण पाहूया, आज सर्व लाडक्या बहिणी तयार राहा, बँकेत पैसे जमा होत आहे। बघा आता तुम्ही या 15 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुमच्या अकाउंट मध्ये कोणत्याही क्षणी पैसे जमा होऊ शकता। तुम्ही तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता, फोन पे किंवा गुगल पेच्या माध्यमातून चेक करू शकता, कारण हप्ता कधीही जमा होऊ शकतो। डेबिटच्या माध्यमातून डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर होता, पण बँक मध्ये ट्रान्सफर होण्यासाठी या 12 बँकेपैकीच तुमचं खातं असणे सुद्धा गरजेचं आहे, तरच तुम्हाला हप्ता जमा होईल, अन्यथा जमा होणार नाही। आणि तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता तुमची केवायसी झाली आहे की नाही। केवायसी झाली असेल तरच हप्ता जमा होतोय आणि कुठल्याही प्रकारचा जर प्रॉब्लेम येत असेल केवायसी साठी तो सुद्धा तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता। आता आपण पाहूया जिल्ह्यांची नावं। फक्त याच निवडक महिलांना पैसे मिळणार आहे। आता तुम्ही आर्टिकल आला आहे, आर्टिकल सुद्धा वाचला असेल, कालच आपण त्याबद्दल माहिती दिलेली आहे, तुमच्यापर्यंत माहिती आली असेल की लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी झाल्यानंतर जवळपास यामध्ये 42 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत। तुम्हाला त्याचं कारणही सांगितलंय की 42 लाख लाडक्या बहिणींना आता इथून पुढे पैसे जमा होणार नाही। जर तुमचं नाव त्या 42 लाख लाडक्या बहिणींच्या यादीमध्ये आलं असेल तर तुम्ही सुद्धा आता लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करणं अनिवार्य आहे। तुम्हाला हप्ता जमा होणारच नाही, कारण केवायसी झाल्यानंतर हे 42 लाख बहिणी यांचं कायमची
म्हणजे यांचे कायमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद झालेले आहे. याचं कारण मी त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केलेलं आहे. तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन तो पाहू शकता. आता आजचा जो महत्त्वाचा विषय आहे, आज जे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तर मी तुम्हाला सर्वात अगोदर जिल्ह्यांची नावं वाचून दाखवतो, त्यानंतर तुम्हाला सर्व काही 12 जिल्ह्यांची नावं, तुम्हाला 15 जिल्ह्यांची नावं वाचून दाखवतो आणि बँकांची नावं सुद्धा वाचून दाखवतो. बघा, सर्वात प्रथम आज 15 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे आपल्या 36 जिल्ह्यांपैकी. तर त्या जिल्ह्यांचे नाव मी तुम्हाला सांगतो. तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला देखील पैसे येत आहेत. सर्वात पहिला जिल्हा आहे तो कोल्हापूर. तुम्ही जर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राहत असाल तुम्हाला सुद्धा आनंदाची बातमी आहे, आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होत आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरा जिल्हा आहे तो नंदुरबार, तिसरा आहे तो धुळे. या 2 जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे वाटप होणार आहे. चौथा जिल्हा आहे तो बुलढाणा, 5वा जिल्हा आहे तो यवतमाळ, 6वा जिल्हा आहे तो लातूर, 7वा जिल्हा आहे तो बीड, 8वा जिल्हा आहे तो पुणे, 9वा जिल्हा आहे तो नाशिक, 10वा जिल्हा आहे तो ठाणे. त्यानंतर आहे तो नागपूरला सुद्धा पैसे वाटप झाले. 12वा जिल्हा आहे तो गडचिरोली, 13वा जिल्हा आहे तो सोलापूर, त्यानंतर आहे तो जळगाव, 14वा जिल्हा आणि शेवटचा जिल्हा आहे तो जालना. बघा, जालनामध्ये सुद्धा आज पैसे वाटप झालेले आहे. या 15 जिल्ह्यांचे नाव आलेले आहे. तुम्ही जर या 15 जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला देखील हप्ता जमा झाला असेल, म्हणजे याची सुरुवात झालेली आहे या 15 जिल्ह्यांमध्ये आणि उद्या 15 जिल्ह्यांमध्ये आणि उर्वरित शेवटी जे जिल्हे उरतील म्हणजे 6 जिल्हे जे उरणार आहे त्यामध्ये तिसरा टप्पा होणार आहे. पहिला टप्पा या 15 जिल्ह्यांमध्ये, दुसरा टप्पा 15 जिल्ह्यांमध्ये, उर्वरित तिसरा टप्पा 6 जिल्ह्यांमध्ये शेवटी पैसे वाटप होणार आहे. तर तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला पैसे आलेले असतील. पण या जिल्ह्यात जरी राहत असाल आणि या 12 बँकांपैकी तुमचं खातं नसेल तरी देखील हप्ता तुम्हाला जमा होणार नाही. तुम्हाला जिल्ह्यांचे नाव वाचून दाखवतो. कोणकोणत्या बँक जिल्ह्यांचे नाव आहे. या 15 जिल्ह्यांपैकी असाल तरच तुम्हाला हप्ता जमा होईल, पण या 12 बँकांपैकी तुमचं खातं असणे सुद्धा गरजेचं आहे. आता बँकांची नावं पहा. आता काय इथं माहिती आलेली आहे, 12 सरकारी बँकांची लिस्ट आलेली आहे. म्हणजे आता लाडकी बहीण योजनेची केवायसी झाल्यानंतर बघा काय आहे माहिती, केवायसी झाल्यानंतर या 12 बँकांमध्ये जर खातं असेल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे, अन्यथा जमा होणार नाही. कारण याच 12 बँकांना प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे आणि छोट्या आणि खासगी ज्या बँक असतील त्यामध्ये तुमचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार नाही. कोणकोणत्या बँक आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, त्यानंतर पंजाब नॅशनल बँक आहे, बँक ऑफ बडोदा आहे, त्यानंतर कॅनडा बँक आहे, युनियन बँक यामध्ये जरी खातं असेल तरी पैसे जमा होत आहे. बँक ऑफ इंडिया आहे सर्वात महत्वाचं आहे, इंडिया बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, त्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक, त्यानंतर इको बँक, त्यानंतर तो बँक ऑफ महाराष्ट्र बँकेमध्ये सुद्धा पैसे जमा होत आहे. त्यानंतर शेवटचं बँक तर पंजाब नॅशनल बँक. तर या 12 बँकांची नावं आलेली आहे. या 12 बँका सरकारी बँक आहेत. या बँकांमध्ये तुमचं खातं असेल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होईल, अन्यथा जमा होणार नाही. हप्ता तुम्हाला जो वाटप होतोय बघा, 17वा हप्ता आणि 18वा हप्ता एकत्र जमा होतोय, म्हणजे 2 हप्त्याचे 3000 रुपये तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होत आहे. तर आता फक्त तुम्ही या बँकांपैकी तुमचं खातं असणे गरजेचं आहे आणि बँकेत जाऊन एकदा खात्री करून घ्या की तुमचं खातं आता प्रॉपरली सुरू आहे की नाही. म्हणजे आता काहीतरी प्रॉब्लेम असेल, जसे की मोबाईल नंबर दिलेला नसेल, मोबाईल वगैरे डिस्कनेक्ट झाला असेल, तुमचं अपडेट वगैरे केलं नसेल, बँकेमध्ये केवायसी केली नसेल, बँकांची केवायसी सुद्धा करून घेणं गरजेचं आहे. एकदा तुम्ही बँकेत जाऊन तुमचं खातं चालू आहे का नाही ते सुद्धा व्हेरिफिकेशन करून घेणं सुद्धा गरजेचं आहे. जर केलं असेल तर चांगली गोष्ट आहे, नाही केलं असेल तर लवकरात लवकर बँकेत जाऊन तुम्ही ते करून घेणं गरजेचं आहे. तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता हप्ता जर जमा झाला असेल तर कमेंटमध्ये सांगा सर जमा झाले. जर तुम्हाला 1 हप्त्याचे पैसे आले असतील तर ते सुद्धा सांगा, 2 हप्त्याचे आले असतील ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा जेणेकरून सर्वांना ही माहिती पोहोचली पाहिजे. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.